मैंने पहले ही कहा था कि मैं आधुनिक अभिमन्यु हूँ, चक्रव्यूह को भेदना जानता हूँ। हमने चक्रव्यूह को भेदा है और ये कोई मैं पहले भी कह रहा हूँ, वापस कह रहा हूँ, इस विजय में मेरा बहुत छोटा उसमें मैं समझता हूँ कि सहभाग है। एक ये हमारी जो पूरी टीम है, इस टीम ने इस विजय को लाया है। महाराष्ट्र में बीजेपी के नेतृत्व वाली महायुति प्रचंड जीत की ओर तस्वीरें बिल्कुल साफ नजर आ रही है। अब महाराष्ट्र में महायुति सरकार बन रही है। आपको बता दें कि इस बीच न सिर्फ वहां पर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजीत पवार का रिएक्शन देखने को मिला है, बल्कि अब जिस तरीके से महाराष्ट्र में महायुति की प्रचंड आंधी देखने को मिल रही है, तो इस पूरी चीज को लेकर के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की प्रतिक्रिया सामने आ गई है। दरअसल उन्होंने सोशल मीडिया साइट एक्स पर पोस्ट करते हुए यह कहा है कि डेवलपमेंट जीत गया, विकास जीत गया। तो वहीं दूसरी ओर आपको बता दें कि साउथ के पावर स्टार यानी कि पवन कल्याण, जिन्होंने महाराष्ट्र में तकरीबन 60 से 8 जगह पर रैलियां की थी, वो भी काफी ज्यादा खुश नजर आ रहे हैं महायुति की इस प्रचंड जीत के बाद। उन्होंने भी अपने सोशल मीडिया साइट एक्स पर पोस्ट करते हुए महायुति और एनडीए को जीत की बधाई दी है। उन्होंने सीधे तौर पर अपने सोशल मीडिया साइट पर तस्वीरें शेयर करते हुए ये कहा कि जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। आपको बता दें जिस तरीके से ये जीत देखने को मिल रही है, उसके बाद से पूरी की पूरी महायुति की टीम गदगद नजर आ रही है। अब इस पूरे मामले को लेकर के खुद जो पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान में डिप्टी सीएम है देवेंद्र फडणवीस, उनकी प्रतिक्रिया सामने आई है और उन्होंने साफ तौर से यह कह दिया कि हमने इस बार विपक्ष का कोई भी एजेंडा चलने नहीं दिया है, हर एजेंडे को हमने तोड़ा है। अब सवाल यह भी उठता है कि क्या महायुति अब सरकार बनाने की ओर आगे बढ़ रही है? जिस तरीके से तस्वीरें क्लियर हो चुकी है, तो क्या उद्धव ठाकरे संन्यास लेंगे? क्योंकि आपको याद दिला दें कि पिछले हफ्ते देखने को मिला था कि जब वो रैलियां कर रहे थे महाराष्ट्र में, तब जनता के सामने ये कह रहे थे कि अगर आप मेरे साथ नहीं हैं तो मैं राजनीति से संन्यास ले लूंगा। तो अब ये सवाल उद्धव ठाकरे के सामने है, क्योंकि सीधे तौर पर जनता ने तो शिंदे गुट की शिवसेना को असली शिवसेना होने पर मुहर लगा दी है। यानी कि महाराष्ट्र की जनता ने अपना फैसला उद्धव ठाकरे को सुना दिया है। अब इंतजार उद्धव ठाकरे के फैसले का है कि क्या वो महाराष्ट्र में अब संन्यास ले लेंगे राजनीति से पूरी तरीके से। भाई अगर तस्वीरों की बात करें तो आपको बता दें कि नागपुर सीट से देवेंद्र फडणवीस, जो कि बीजेपी का कद्दावर नेता है, उन्होंने प्रचंड जीत हासिल की है। अब इस जीत हासिल करने के बाद उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया। इसके साथ ही उन्होंने अपने महायुति के सहयोगियों यानी कि एकनाथ शिंदे, अजीत पवार से मुलाकात की और उसके बाद एक साझा प्रेस कॉन्फ्रेंस की। लेकिन जिस तरीके से महाराष्ट्र में चुनाव हुए हैं और उद्धव ठाकरे के इर्द गिर्द ये पूरी चीजें घूमती रही, क्योंकि बार बार उद्धव ठाकरे की ओर से, आदित्य ठाकरे की ओर से एकनाथ शिंदे के लिए गद्दार शब्द का इस्तेमाल किया जा रहा था और यह कहा जा रहा था कि वो असली शिवसेना नहीं है। लेकिन महाराष्ट्र में जो चुनाव हुए उसने न सिर्फ शिंदे गुट की असली शिवसेना पर जनता ने मुहर लगा दिया, बल्कि अगर हम बात यहां पर अजीत पवार के एनसीपी की करें तो जनता ने अजीत पवार के एनसीपी पर भी असली होने का मुहर लगा दिया है। यानी कि कुल मिलाकर के महाराष्ट्र की जनता ने अपना फैसला सुना दिया है, जो कि महाविकास अघाड़ी के पूरी तरीके से खिलाफ है। मैं आपको बता दें कि इस बीच बॉलीवुड की एक्ट्रेस और पॉलिटिशियन कंगना रनौत का एक वीडियो भी वायरल हो रहा है, जहां पर उन्होंने ये कहा था कि आज मेरा घर टूटा है, कल उद्धव ठाकरे का घमंड टूटेगा। इसके अलावा कई सारे लोग ये भी कह रहे हैं कि पालघर में जिस तरीके से साधुओं की पीट पीट करके हत्या की गई थी, ये उनका पाप उद्धव ठाकरे पर चढ़ा है। इसके अलावा बॉलीवुड के फेमस एक्टर सुशांत सिंह राजपूत का भी जिक्र होने लगा है। कई लोगों का यह भी कहना है कि सुशांत सिंह राजपूत की जिस तरीके से मिस्टीरियस डेथ हुई है, इसकी भी वजह रही, जिसकी वजह से महाविकास अघाड़ी को करारी शिकस्त का सामना करना पड़ा। लेकिन यहां पर जीत के बाद आखिर देवेंद्र फडणवीस ने क्या कुछ कहा और कैसे अपने आप को अभिमन्यु करार दिया और कहा कि वो कलयुग के अभिमन्यु है और हर चक्र को तोड़ना जानते हैं। सुनिए देवेंद्र फडणवीस का ये बयान। महाराष्ट्र की जनता ने जो अप्रत्याशित इस प्रकार की जीत हमको दी है, इससे ये बात पूरी तरीके से स्थापित होती है
कि महाराष्ट्र ये प्रधानमंत्री मोदी जी के पीछे है और मोदी जी ने जो नारा दिया था, एक है तो सेफ है, इस नारे को यथार्थ में लाते हुए महाराष्ट्र के सभी समाज के सभी लोगों ने एकता दिखाते हुए महाराष्ट्र में मतदान किया है और इसके कारण ये इतनी अच्छी जीत हमको मिली है। मैं विशेष रूप से हमारी लाडली बहनों का, लाडले भाइयों का, लाडले किसानों का, सभी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं। लाडली बहनों ने तो बहुत आशीर्वाद हमको दिया है, जिसके कारण हम लोग निश्चित रूप से एक अच्छा विजय यहां पर संपन्न कर पाए। इसके साथ साथ लोकसभा में जिस फेक नैरेटिव को तैयार किया गया था और यहां पर जिन ताकतों ने अराजकता के माध्यम से फेक नैरेटिव, राष्ट्रवादी विचारों की जितनी हमारी ताकतें थी, वो सारी ताकतों ने मैदान में उतरकर उस फेक नैरेटिव को समाप्त कर दिया। इसलिए उन सभी संगठनों का भी मैं आभार व्यक्त करता हूं जिन्होंने ये करके दिखाया। साथ साथ महाराष्ट्र में जो पोलराइजेशन का प्रयास किया गया था और किसी जाति विशेष, धर्म विशेष को, एक धर्म विशेष को पोलराइज करने का जो प्रयास किया गया था, मुझे लगता है वो प्रयास सफल नहीं हुआ, क्योंकि महाराष्ट्र में एक बहुत बड़ी परंपरा है, संतों की परंपरा है। इस परंपरा का निर्वाह करने वाले अलग अलग पंथों के जो हमारे सारे साधु संत हैं, उनका भी आशीर्वाद हमको मिला, जिन्होंने बिल्कुल गांव गांव तक जाकर अलख जगाया और एक रहने का संदेश दिया, जिसके कारण मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत अच्छा विजय हमको मिला है। विशेष रूप से हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार जी, रामदास अठौले जी और हमारे साथ की जितनी छोटी पार्टियां हैं, हम सब लोग एक साथ रहे, एक साथ मिलकर हमने ये काम किया। इसलिए मैं ऐसा मानता हूं कि इस एकता का ये विजय है, जो हमारी महायुति थी, अभेद्य इस प्रकार की महायुति थी, महायुति का ये विजय है, ऐसा मैं मानता हूं। और साथ साथ मैं हमारे प्रधानमंत्री जी का तो आभार व्यक्त करता हूं, उनके कारण ही हमको ये जीत मिली है। लेकिन हमारे देश के गृह मंत्री श्री अमित शाह जी, जिन्होंने महाराष्ट्र में आकर कार्यकर्ताओं में एक ऊर्जा का संचार किया, मैं उनका भी आभार व्यक्त करता हूं। हमारे राष्ट्रीय नेतृत्व, हमारे नड्डा जी है, हमारे राजनाथ जी है, हमारे नितिन गडकरी जी है, इनका भी आभार व्यक्त करता हूं। हमारे जो चुनाव के प्रभारी है, हमारे जो महाराष्ट्र से मंत्री है, इन सभी का मैं बहुत दिल से आभार व्यक्त करता हूं कि पूरी पार्टी ताकत से हमारे साथ खड़ी हुई। और सबसे महत्व की बात है, हमारे नेताओं ने, हमारी पार्टी ने केवल बीजेपी की सीटों पर काम नहीं किया, हमारी पार्टी ने सारे के सारे महाराष्ट्र के जितने 288 सीटें थी, हमारे दोस्तों की सीटों पर भी काम किया। और मुझे ऐसा लगता है कि इसके कारण एक बहुत अच्छा यहां कार्य संपन्न हुआ। हमारे भूपेंद्र यादव जी, अश्विनी वैष्णव जी, हमारे शिवप्रकाश जी, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। हमारे यहां पर जो हमारे सारे अलग अलग प्रांतों से भी जिन लोगों ने हमको मदद की, उनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। हमारे पीयूष जी का मैं आभार व्यक्त करता हूं, हमारे शिवराज सिंह चौहान जी का भी मैं आभार व्यक्त करता हूं। मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से सामूहिक रूप से हम लोग जब उतरे, तो ये सामूहिक ताकत एक ऐसी ताकत बनी जिसने दिखा दिया कि महाराष्ट्र ये मोदी जी के ही साथ है। ऐसा है, मैंने पहले ही कहा था कि मैं आधुनिक अभिमन्यु हूं, चक्रव्यूह को भेदना जानता हूं। हमने चक्रव्यूह को भेदा है और ये कोई मैं पहले भी कह रहा हूं, वापस कह रहा हूं, इस विजय में मेरा बहुत छोटा उसमें मैं समझता हूं कि सहभाग है। एक ये हमारी जो पूरी टीम है, इस टीम ने इस विजय को लाया है। वही आपको बता दें कि जिस तरीके से नागपुर सीट से देवेंद्र फडणवीस की प्रचंड जीत हुई है, महायुति की प्रचंड जीत महाराष्ट्र में हुई है, तो इसको लेकर के डेप्यूटी सीएम देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस का बयान भी सामने आया। सुनिए क्या कुछ देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस ने कहा। मुझे बहुत खुशी हो रही है, जो मेहनत है देवेंद्र जी की, कार्यकर्ताओं की, पार्टी की, भाजपा की, महायुति की, ये रंग लाई है। और रंग किस तरीके से लाई है आप देख रहे हैं। क्या आप देवेंद्र फडणवीस जी को फिर से सीएम देखना चाहेंगे? आज जो हुआ है वो महाराष्ट्र के लिए सबसे बेहतरीन है। उसी तरीके से जो पार्लियामेंट्री बोर्ड हमारे टॉप लीडर्स
डिसाइड करेंगे वो महाराष्ट्र के लिए सबसे अच्छा उद्धव जी होगा। को क्या मैसेज देना चाहेंगे? आज अच्छे दिन मैं कोई किसी को मैसेज नहीं देना चाहूंगी, बस ये दिन एंजॉय करना चाहूंगी। आई एम नॉट कॉन्टेम्पलेटिंग एनीथिंग अबाउट इट। इट इज फॉर द टॉप लीडर्स, इट इज फॉर द महायुति टू डिसाइड अबाउट इट्स लीडर। Lastly, the entire campaign, how was it and how do you feel today? Oh, it was hectic and everyone gave their best. I was also in Nagpur constituency and 24 hours were less to work, but everyone coming together and making this decision to make Mahayuti come out with flying colors has helped today. आपको बता दें कि अब तस्वीरें लगभग पूरी तरीके से महाराष्ट्र में साफ हो चुकी है। इसके बाद एकनाथ शिंदे, अजीत पवार और देवेंद्र फडणवीस ने मुलाकात की, जिसके बाद उन्होंने साझा प्रेस कॉन्फ्रेंस किया और कहा कि कैसे जनता ने विपक्ष के झूठे नैरेटिव को पूरी तरीके से नकार करके विकास की राह को चुना। सुनिए इन तीनों की साझा प्रेस कॉन्फ्रेंस की उन्होंने कैसे ताबड़तोड़ तरीके से हमले महाविकास आघाडी पर बोला और महाराष्ट्र की जनता का आभार जताया। मी माझी भावना मगाशीच मांडली आहे की केवळ आता एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत। जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे, खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे। देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होते आहे। म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही। सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार। खरं म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे। आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या, परंतु ही निवडणूक लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती। म्हणजे लँडस्लायडिंग जो काही विक्ट्री आपण म्हणतो ऐतिहासिक, म्हणजे याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही, परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला। कारण लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे। खरं म्हणजे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय, आमचे आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते। म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही, डेव्हलपमेंट म्हणजे जे 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, सगळी कामं थांबवली होती। तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार 2019ला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली, त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली। मग अटल सेतू झाला, समृद्धी झाला, आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली, कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो। ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली, विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास
आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे 2.5 वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि 2.5 वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचं समाधान आणि आनंद आम्हाला आहे. कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहताय. सगळी लोकांना आपण मेट्रो दिली, समृद्धी दिलं, अटल सेतू दिला, कोस्टल दिलं, लोक तो वापरू लागले. आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या. कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही, युवा प्रशिक्षण योजना केली, 3 गॅस सिलेंडर दिले, त्यानंतर वयोश्री योजना केली, शेतकऱ्यांची आम्ही योजना केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, शेतकऱ्यांचं जे किती 7.5 HP 3, 5, 7.5 हा 3, 5, 7.5 आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं. शेतकऱ्यांना आम्ही 2.5 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता 15,000 कोटी रुपये तो दिला. त्यांच्या योजनांसाठी 45,000 कोटी रुपये. म्हणजे एकंदरीत कल्याणकारी, मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये, पण एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं यामध्ये आमचा उद्देश एवढाच होता की या राज्याला पुढे न्यायचं, या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही राज्य सरकारच्या माध्यमातून आधार मिळाला पाहिजे. आणि मग आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचो. मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला. आणि मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने, की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी मान्य केले. आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला 10 वर्ष तर जाऊ द्या, पण 2-2.5 वर्षामध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. त्यामुळे एक डबल इंजिनचं सरकार देखील या राज्यामध्ये, वेगवान सरकार, गतिमान सरकार, निर्णय घ्यायला धडाधड निर्णय घेतले आम्ही. त्यामुळे 2.5 वर्षात सिंचन प्रकल्प 4 त्यांनी केले महाविकास आघाडीने, आम्ही होतो तिकडे. आणि आता आमच्या वेळेस सुप्रमा 124 सुप्रमा दिल्या. म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने, सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला. म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत, गरीब आहे, युवक आहे, शेतकरी आहे, यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या. काय आमच्यावर आरोपही झाले, एका रेवड्या बाटण्या, काय म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलंय, बहिणींना विकत घेताय का, काही लाच देताय का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो. कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी. आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे, त्याचबरोबर शासन आपल्या दारी, आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं. डायरेक्ट तेव्हाही योजना होत्या, पूर्वी लाभही होते, सगळं होतं, परंतु लोक कंटाळून त्या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते. आम्ही 5 कोटी लोकांना त्याचा लाभ दिला, शासन आपल्या दारी. आणि आपल्या लाडकी बहीण योजना, यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाहीये. आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला. आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही, तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा. आणि आम्हाला माहित होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटी आणतील, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले. कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे, नियत साफ आहे. कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही. आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन. आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलंय की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून, चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं.
पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या. लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं. लोकांनी सुडाचं, आरोपाचं, द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून 2 निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नॅरेटिव्ह वगैरे सगळं केलं, काय काय केलं, संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली, प्रत्येकाला घाबरवलं, तरी सुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले. आता ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ, आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, लोकसभेच्या वेळेस पण गेले, पण शेवटी एवढं करून एवढे सगळं खोटं नाटं सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदी साहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ. आता जनतेने त्यांना आपण आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते. काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो, म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो. बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं, ड्रायव्हिंग करणं, इकडे जाणं तिकडे जाणं, इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा 1:45च्या पुढे जाऊ आम्हाला वाटत होतं. कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठेतरी खाली जातोय का काय. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. सगळेच कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, सगळे सहकारी घटक पक्षाचे, मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले. आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली, आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला, आमची थोडंसं टीका टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं, अमुक झालं तमुक झालं. परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, कुठलाही हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. आम्ही मुळात काय केलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल, परंतु ते मिळालं. आम्ही ते मान्य केलं, त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या. त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली. अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले. एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली. कारण एवढ्या प्रचंड बहुमताने, म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं 222 आणि 225 महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही, माझ्या तरी ऐकवत नाही. कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल, त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही, परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट. परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाव ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल. एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू. त्याच्यात आम्हाला हे नवीन नाहीये, आम्ही सगळे अनुभवी माणसं, आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही. आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे, तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे. एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, आता विरोधक टीका करतात की बाबा बॅलेट पेपरनी घ्यायला पाहिजे होतं, मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं. लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर,
आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे, मग मशीन काय ईव्हीएम बरोबर नाही, असं नाही चालत. आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना, आम्ही कुठं काय म्हणतो. ठीक आहे, त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे 6 रिजन आहेत ना, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये, नाशिक, सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली. असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं, आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला, आमची एकच जागा त्यावेळेस भुमरे साहेबांची आली संभाजीनगर सिटीतली, बाकीकडे सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि तसं ह्यावेळेस झालं नाही. तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं. काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत, असंही चित्र. आणि मीडियावाल्यांनो, मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे, प्रिंट पण मीडिया आहे, मला एक कळत नाही, तुम्ही खऱ्या बातम्या देत चाला ना. जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी टीव्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं. मी विचारतोय तिथं फोन करून, ते म्हणले नाही दादा आपण पुढे आहे. आता माझं लीड 1,02,000 मताधिक्य मी मिळवलंय आणि खुशाल तुम्ही दाखवताय अजित पवार मागं, अजित पवार मागं. मग काही जण म्हणलं का रे असे दाखवतायत, टीआरपी त्याच्याशिवाय वाढत नाही. अरे तुमच्या टीआरपीला आम्हाला का मातीत घालताय, आमची का बदनामी करताय. त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले. पोस्टल बॅलेटमध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढे होतो. सांगायचं तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे, म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या 9 वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही, पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही. पण खूप चांगलं यश मिळालं. अजून पण काही काउंटिंग चालू आहे, काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं. ठीक आहे, तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढे काम करावं लागणार आहे. कारण एवढं दैदिप्यमान यश ह्या सगळ्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि जनतेचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. म्हणजे काय आता त्यांच्याकरता, म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. आणि 5 वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्याने ही युती शेवटपर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढे गेलो, तशाच पद्धतीचं काम हे इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल, अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो. पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं, सर्वांचं, मीडियाचं, इलेक्ट्रॉनिक प्रिंट, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. फिलहाल इस पूरी खबर पर आपकी क्या प्रतिक्रिया है, कमेंट सेक्शन में जरूर बताएं. धन्यवाद.